बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. 2024 सर्व प्रेक्षकांना RKH दास ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. चला मग गणपती बाप्पाचं आपण मिरवणूक करू आणि भक्तीनं श्रद्धेनं गणपती बाप्पाला आपण त्यांच्या घरी पाठवून देऊ. गणपती बाप्पा मोरया. आमच्या ऑफिसचा आज श्री गणपती बाप्पाचा मिरवणूक आम्ही करत आहे, त्यांचा विसर्जन आम्ही आज करत आहे. तर सर्वजण, सर्व प्रेक्षकजण सर्वांनी आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये राहावा आणि लाईव्ह आज आम्ही तुम्हाला घेऊन येत आहे. चला मग मित्रांनो पुढे जाऊ. आज अनंत चतुर्दशीची थोडासा महिमा आपण बघू. अनंत चतुर्दशी 2024. अनंत चतुर्दशीला 14 घाटेचे अनंतिका बांधतात. जाणून घ्या महत्त्व आणि लाभ. अनंत चतुर्दशी 2024 भाद्रपद महिन्यातील चतुर्दशी तिथीला भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते. या दिवशी अनंत म्हणजे 14 घाटेचा धागा बांधला जातो. या अनंत आणि अनंतीचे महत्त्व काय आहे जाणून घेऊया. भाद्रपद महिन्यातील चतुर्दशी तिथीला भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते. या दिवशी अनंत म्हणजे 14 घाटींचा धागा बांधला जातो. या अनंत आणि अनंतीचे महत्त्व काय आहे ते जाणून घ्या. भाद्रपद महिन्यातील चतुर्दशी तिथीला भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते. या दिवशी अनंत आणि अनंती म्हणजेच 14 घाटेचा धागा बांधला जातो, जो भगवान विष्णूच्या 14 जागांचे प्रतीक मानला जातो. अनंत चतुर्दशीच्या पूजेच्या दिवशी भगवान विष्णूच्या सहस्त्रनामाचा पाठ. चला मित्रांनो, आरतीची तयारी झालेली आहे. आता आपण आरती घेऊ. सर्वजण आरतीमध्ये या सामील. कृपा जयासी सर्वांगी सुंदर वट शेंदुराची, वट शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मा प्रेमान कामन कीर्ती. जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती. दर्शन मा प्रेमान कामन कीर्ती. जय देव जय मंगल मूर्ती मंगल मूर्ती. कचिता गौरा तुझ गौरी कुमारा, चंदनाची मेरे जडित मुकुट शोभतो बरा. रुणझुनती नूपुरे झुनझुनती नूपुर चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती. दर्शन मा प्रेमान कामन पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती. पीतांबर पनिवर वंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दाश्रमाचा वट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. जन्मा प्रेमान कामन पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती.
चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे आनंद तुझिन भावेव वाळीन मने नमा त्वमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्याधरणं तमेव सर्वं मम देव प्रकृति स्वभाव यज्ञं नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिहरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण राम हरे राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे सर्वांनी मोरया मंगलमूर्ती पुढच्या वर्षी राहिलेला महिमा थोडासा आता पुढं बघू करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनंतच्या 14 गाठी 14 जागांचे प्रतीक मानले जातात. भगवान विष्णूच्या 14 जागांची नावे आहेत. पहिला ताल, दुसरा अटल, तिसरा विटाळ, चौथा सुतल, पाचवा तल ताल, सहावा रसातल, सातवा पाताळ, आठवा भू, नववा गुह, 10वा स्वहा, 11वा जन, 12वा दृढता, 13वा सत्य, 14वा मह. बघा मित्रांनो, या दिवशी भगवान विष्णूच्या 14 नावांचे स्मरण केले जाते. भगवान विष्णूंची 14 नावे आहेत. या अनंत, या ऋषिकेश, या पद्मनाभ, माधव, वैकुंठ, श्रीधर, त्रिविक्रम, मधुसूदन, वामन, केशव, नारायण, दामोदर, गोविंद, श्रीहरी. या दिवसाच्या पहिल्या भागात भगवान विष्णूची पूजा केली जाते. सर्वप्रथम भगवान अनंत नारायण यांची कथा ऐकली जाते. यानंतर लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजे 14 गाठीचा कलावा घातला जातो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेमध्ये 14 गाठींचा अनंत सूत्राची पूजा करून धारण करण्याचे खूप महत्त्व आहे. 14 गाठींचा हा पवित्र धागा हातावर बांधल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची भीती किंवा अडथळे येत नाहीत असे म्हणतात. भगवान विष्णू आपल्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतात. आपल्या आणि तुपल्या सर्वांचं रक्षण हो. चला मग मित्रांनो, आपले गणपती बाप्पा निघाले. चला मग आपण त्यांना घालवून येऊ. चला. पुढच्या वर्षी येताना सगळ्यांचे घर उद्या, सगळ्यांच्याकडे पैसा बंगला असू दे, आरोग्य असू दे, धन असू दे, दौलत असू दे, सगळं असू दे. मोरया मोरया 3 4 गणपतीचा जय जयकार. मोरया मोरया गणपतीचा जय जयकार. मोरया मोरया मोरया. चला मग मित्रांनो, पुढे जाऊ आपण. गणपती बाप्पाचं विसर्जन करू. मस्त मजेत आनंदात एन्जॉय करा. पुढच्या वर्षी लवकर या. हळूहळू चला, हळूहळू चला. जय जयकार.
सुंदर दिसायला लागले. जाताना भरभरून आशीर्वाद द्यायला लागलेत आम्हाला. गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. मित्रांनो, आता आम्ही आलो गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या ठिकाणी. चला मग आता गणपती बाप्पाचं विसर्जन करू. चला मग. मित्रांनो, हे बघा, गणेश विसर्जनसाठी इकडं कसं मुलं इकडं विसर्जनसाठी पाण्यामध्ये आहेत. चला मित्रांनो, मग आता आपली गणपती बाप्पाची विसर्जनाची तयारी होत आहे. चला आरती करू आणि बाप्पाला त्यांच्या गावी त्यांच्या घरी घालवूया. चला, आरतीची तयारी झाली. आपण सर्वजण आमच्या श्री गणपती बाप्पाची आरती करूया. वार्ता विघ्नाशी नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयासी सर्वांगी सुंदर वटी कंठे मळते माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मा प्रेमान कामान पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती. श्री मंगलमूर्ती प्रेमान कामान पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती. श्री मंगलमूर्ती.
प्रेमान तुझ गौरी कुमरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा झुणझुणते नूपुरे जुळजुळते नो दर्शन माते माना कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती सरळ सुंदर तुंड त्रिनयना आश्रमाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षा जय देव जय मंगल आनंद पूजिन भावे वाळे न मने नमा माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्याधनं तमेव सर्वं देव देव चला मित्रांनो, मग आमच्या गणपती बाप्पाची आरती झाली. तुम्ही पण मनाने श्रद्धेने आमच्या गणपती बाप्पाचा आरती घेतला असेल असं मानू आम्ही. आणि गणपती बाप्पा जाता जाता आम्हाला आणि तुम्हाला सर्वांसाठी सुख, समाधान, आरोग्य, आनंद, शांती, वैभव सगळ्यांच्या घरी नांदो हीच आम्ही भक्तीनं श्रद्धेनं मनापासून प्रार्थना केली आहे आमच्या व्ह्यूअर्ससाठी. आमचे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आमचे गणपती बाप्पा विसर्जन करणारे सैनिक बघा कपडे काढून कसं उभारलेत, तयार आहेत. चला मग. सर्व भाविक भक्तांना, सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थी, अनंत चतुर्थीची हार्दिक 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 शुभेच्छा. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा येताना सगळ्यांच्या घरात आनंद घेऊन येऊ दे, आरोग्य घेऊन येऊ दे, धन दौलत ऐश्वर्य जे पाहिजे ते सर्व काही घेऊन येऊ दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे. सर्व भाविक, सर्व भक्त, सर्व प्रेक्षकांना, सर्वांना बघा आमचे गणपती बाप्पा निघाले. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा. अनंत चतुर्दशी 2024 तिथी, अनंत चतुर्दशी 2024 तिथी, भाद्रपद मास के शुक्ल पक्ष की चतुर्दशी तिथि 16 सितंबर
दोपहर 3:04 पर आरंभ हो रही है और इस तिथि का अंत 17 सितंबर सुबह 11:44 पर रहा है। वही उदया तिथि को आधार मानते हुए अनंत चतुर्दशी का त्यौहार 17 सितंबर को मनाया जाएगा। गणपति बप्पा मोरया। देख लीजिए साथियों, यहाँ पे कितने भक्त लोग गणपति बप्पा को विसर्जन करने के लिए आए हैं। चलिए उनके साथ हम भी आज अपने गणपति बप्पा को विसर्जन कर दिया है। विसर्जन हो गया, सब मिल गया। अभी हम सब खा रहे हैं। गणेश विसर्जन करके अभी वापस जा रहा हूँ। दत्तात्रेय नमः। गणपति बप्पा मोरया। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर उड़ान पुल। इस उड़ान पुल से मार्केट यार्ड भी जा सकते हैं, टिम्बर मार्केट में भी जा सकते हैं, स्टेशन भी जा सकते हैं, स्वारगेट भी जा सकते हैं। बहुत नज़दीक है साथियों। और यहाँ पे 24 घंटा रिक्शा प्रेमी, रिक्शा के दोस्त लोग हमेशा रहते हैं। श्री हनुमान मित्र मंडल गणपति बप्पा विसर्जन के लिए जा रहे हैं। मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? गणपती बाप्पा मोरया जय जयकार करा आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या निमित्त खूप लोकांपर्यंत गणपती बाप्पाचं दर्शन घडवा। शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो, असेच नवीन नवीन ब्लॉग्स आम्ही घेऊ। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया। ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत थांबल्याबद्दल सर्वांना थँक्यू, धन्यवाद।